तर आज आपण ध्यानाचा एक नवीन प्रकार करतो आहोत. नाद ध्यान. तसे आपण ओंकार जप करतो, प्रणव साधना करतो, ओंकार ध्यान करतो. सेमच प्रकार आहे, पण आज थोडा वेगळ्या पद्धतीने करणार. जे ओंकाराचे जो नाद आहे, जे उच्चार आहे अ उ आणि म, आपण नेहमीच करतो वेगवेगळ्या पद्धतीने. तर आजही एका वेगळ्या पद्धतीने त्या नादावर आपल्याला ध्यान केंद्रित करायचं. ओके. तर कसं करायचंय ते मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप आता एक एक स्टेप सांगते. पहिल्यांदा आपल्याला काय करायचंय, जेव्हा सुरुवात करतोय आपण भरपूर श्वास घ्यायचा आहे. आपण नेहमीच दीर्घ श्वसन करतो, श्वास घेतो, पण आता थोडस अवेअरनेसने जरा अजून अवेअर होऊन आपल्याला श्वास घ्यायचा आहे. दीर्घ श्वास घ्यायचा आहे. आणि जेव्हा श्वास घेतोय तेव्हा आपल्याला काय करायचंय, आपल्या बेंबीकडे लक्ष द्यायचंय आणि श्वास घेताना पोट फुगवायचं आहे. पोट फुगतंय आणि बाहेर येताना फील करायचं. ओके. आणि जेव्हा श्वास सोडू तेव्हा श्वास सोडताना आपल्याला आ चा उच्चार करायचा आहे. आ. आणि पोट पूर्ण आत खेचून घ्यायचंय. पूर्ण श्वास बाहेर जाईपर्यंत, पोट पूर्ण आत खेचलं जाईपर्यंत, पोट आणि विशेष आपला बेंबीचा भाग पूर्ण आत खेचला जाईपर्यंत आपल्याला हा उच्चार करायचा आहे. तर हे आपण 3 वेळा करणार आहे. सुरुवातीला स्टेप बाय स्टेप करून मग नंतर आपण ध्यानाच्या याच्यामध्ये जाणार आहोत. तर आता हा प्रकार आपल्याला पहिल्यांदा करायचा आहे. 3 वेळा करतोय आपण. तर रेडी आहे? समजलं काय करायचं? ओके. बेंबीवर ध्यान केंद्रित करा. मोठा श्वास घ्या आणि पोट फुगतंय. जेवढं पोट फुगवता येईल तेवढं फुगवा आणि तोंड उघडायचंय. आ. पोट पूर्ण आत खेचून घेतोय. आ. श्वास पूर्ण संपेपर्यंत पोट पूर्ण, बेंबी पूर्ण आत खेचली जातीये. आकुंचन होतंय, कॉन्ट्रॅक्शन होतंय बेंबीचं, पोटाचं. त्याकडे लक्ष द्यायचं. अजून 2 वेळा करतोय. कंटिन्यू करा. आ. पुन्हा एकदा. रिलॅक्स. थांबा. लक्षात आलं आपण काय केलं? श्वास घेताना पोट पूर्ण फुगवलं आपल्या क्षमतेने. बेंबीकडे लक्ष, बेंबी पूर्ण स्ट्रेच होताना अनुभवली. आणि श्वास सोडताना पूर्ण तो भाग मध्ये खेचला. आणि पूर्ण श्वास सोडेपर्यंत, जोपर्यंत तुमचा श्वास आहे, तुमचा आवाज येत राहील, त्या आवाजावर ध्यान केंद्रित करायचंय. ओके. जेव्हा तुमचा श्वास संपेल तेव्हा तुमचा आवाजही थांबेल आपोआपच. तोपर्यंत आवाज करत राहायचा आहे. आता हे प्रमाण प्रत्येकाचं कमी जास्त असू शकतं. तुमचा जेवढा लेंदी होईल तेवढं चांगलंय, तेवढं तुम्हाला त्याच्यावरती ध्यान केंद्रित करायला अजून जास्त सोपं होईल आणि तुमचं ध्यान छानपैकी लागेल. ओके. पुढचा आता जो प्रकार आहे, आता बघा काय करायचंय. आता आपल्याला छातीकडे लक्ष द्यायचं. आता चेस्ट ब्रीदिंग करायचं. आता आपण ऍब्डॉमिनल ब्रीदिंग केलं, पोटात श्वास घेतला आणि सोडला. आता आपल्याला चेस्ट ब्रीदिंग करायचंय. त्यामुळे आता चेस्टचं एक्सपान्शन आणि कॉन्ट्रॅक्शन होणार आहे. जेव्हा श्वास घेतोय, चेस्ट काय होईल? गच्च भरेल. लंग्स पूर्ण भरतील, फुफ्फुस गच्च भरतील. त्यामुळे काय होईल? तुम्हाला जाणवेल की फुगते आहे छाती. आणि जेव्हा श्वास सोडतोय तेव्हा पूर्ण कॉन्ट्रॅक्शन होईल. ओके. तर आता ऊ चा उच्चार करायचा आपल्याला. रेडी? श्वास घ्या, छाती गच्च भरा.
जेवढा श्वास आहे तेवढा आवाज होईल. हळूहळू श्वास सोडत राहा, हळूहळू आवाज पण कमी होईल. ओके. परत अजून 2 वेळा करतोय. श्वास घ्या. आपण करणाऱ्या आवाजावर ध्यान आणि छातीवर ध्यान आहे. अजून एकदा. रिलॅक्स, रिलॅक्स. आता बघा, हातांची हालचाल तुम्हाला करायची नाही. हे मी तुम्हाला समजावं म्हणून करते आहे की एक्सपान्शन आहे आणि कॉन्ट्रॅक्शन आहे म्हणून करते आहे. हात तुम्हाला ध्यान मुद्रेत ठेवायचे. अजून एक महत्वाची सूचना, चेहऱ्यावर बॉडीवर असं टेन्शन नको, पूर्ण रिलीज करायचंय. श्वास घेताना येईल थोडं, पण श्वास सोडताना सगळं रिलीज करायचंय, सगळं सैल सोडून द्यायचंय शरीर. ओके. आता पुढचा जो प्रकार आहे, पुढच्या प्रकारामध्ये आपल्याला मकाराचा उच्चार करायचा. ओके. मकाराचा उच्चार करताना काय करायचंय, आता पहिले श्वास घेताना पोट फुगेल, मग छाती फुगेल आणि श्वास सोडताना दोन्ही पण पूर्ण कॉन्ट्रॅक्शन होईपर्यंत मकाराचा उच्चार सुरू राहील. पूर्ण श्वास संपेपर्यंत मकाराचा उच्चार सुरू राहील. आता दोघांकडे लक्ष द्यायचंय, पोटाकडे, छातीकडे. श्वास घेताना आधी पोट भरेल, मग छाती भरेल, सोडताना छाती रिकामी होईल, पोट रिकाम होईल, पूर्ण आत जाईल आणि मकार थांबेल श्वास संपला की. ओके. 3 वेळा असं आपल्याला करायचं आहे. 3 रिपिटेशन्स करणारे. डोळे बंद करा, दोन्ही हातांची ध्यान मुद्रा. श्वास घ्या. हम्म. 3 वेळा करून थांबा. रिलॅक्स, रिलॅक्स. आता पूर्ण ओंकार 3 वेळा ओंकाराचा पूर्ण नाद आपण करणार आहे. आता काय करायचंय, सेम असंच करायचंय. आधी पोट फुगवायचंय, मग छाती फुगवायची, श्वास सोडताना उ आणि म तिघ सोबत ओंकाराचा नाद आपण नेहमीप्रमाणे दीर्घ ओंकार करतो तसं 3 वेळा करायचं. काय करणार, श्वास घेताना अवेअरनेस, पोट फुगतंय, बेंबी फुगते आहे, चेस्ट फुगते आहे आणि श्वास सोडत सगळं रिलॅक्स होतंय आणि ओंकाराचा नाद, ध्वनीवर आपलं ध्यान, नादावर ध्यान, आपल्या बॉडी अवेअरनेसवर पण ध्यान द्यायचं. ओके. आलं लक्षात. 3 वेळा ओंकार नाद करतो. चल, रेडी. भरपूर श्वास घ्या.
चालू असलेलं आवर्तन पूर्ण करून थांबतोय संथ श्वसन. स्थिर राहा, डोळे बंद ठेवा. ओंकाराचा नाद अनुभवतोय. बेंबीजवळ, छातीमध्ये, घशात आणि मेंदू पर्यंत कंपन. सावकाश डोळे उघडा, रिलॅक्स. आता बघा, जे आपण 3-3 वेळा केलं, आता आपण 5-5 वेळा करणार. लक्षात आल्या स्टेप्स तुम्हाला काय काय केल्या? परत एकदा सांगते. 5 वेळा पोटाकडे लक्ष ठेवून आ चा उच्चार, अ किंवा आ दोघांपैकी एक कुठलाही उच्चार तुम्ही करू शकता. अ किंवा आ, पोटाकडे लक्ष ठेवून पोट फुगताना श्वास घेतोय, सोडताना उच्चार. नंतर 5 वेळा ऊ चा उच्चार. श्वास घेताना छाती गच्च भरते आहे, सोडताना ऊ चा उच्चार. त्यानंतर मकार करतोय 5 वेळा, पोटाकडे छातीकडे लक्ष ठेवून. मकार 5 वेळा झाला की 5 वेळा पूर्ण ओंकार. पुन्हा तसंच अ सॉरी, पोट गच्च भरून, छाती गच्च भरून, सोडत पूर्ण कॉन्ट्रॅक्शन, ओंकाराचा नाद. आणि 5 वेळा नाद करून झाला पूर्ण ओंकार की मग आपण स्थिर बसून राहणार. मग त्या नादाचा अनुभव घेणार आहे, त्या कंपनांचा अनुभव घेणार आहोत. आता प्रत्येकाचं प्रमाण कमी जास्त असेल, आपल्या आपल्या प्रमाणानुसार आपलं आवर्तन आपण करायचंय. 5-5 वेळा मोजायचंय, आपलं आपणच स्वतःच मोजायचंय. अवेअरनेस ठेवायचा आहे प्रत्येक वेळी पोटाकडे, छातीकडे. आणि जसं सांगितलंय स्टेप्स त्या बरोबर फॉलो करा. शेवटी सगळं करून झालं की आपण स्थिर बसून राहणार. ओके, स्थिर बसून राहणार आहे. सूचना मिळेपर्यंत डोळे बंद करून स्थिर बसून राहायचं. चला सुरुवात करूया. कळालं? थंब करा. ओके, चला रेडी.
ओम. 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 हम्म. 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 हम्म.
ओम. ओम. स्थिर राहतोय. स्थिरता, कंपन अनुभवा, शांतता अनुभवा. लौकिक शांतता अनुभवतोय. डीप सायलेन्स फील करा. सावधान. हळूहळू अवेअरनेस शरीराकडे, श्वसनाकडे लक्ष. श्वसन सुरू आहे, श्वासांच्या गतीकडे लक्ष. नाकाच्या त्वचेला श्वासांचा स्पर्श होतोय. पोटाची लयबद्ध हालचाल सुरू आहे. शरीरभर ऊर्जा जाणवते आहे. शरीराच्या अवतीभोवती एक वलय तयार झालंय. प्राण ऊर्जेचं, ओंकाराचं आणि ध्यानाचं कवच तयार झालं आहे. आपण ज्या आसनावर बसलोय त्या आसनाची जाणीव.
आसनाचा स्पर्श होतोय, स्पर्शाची जाणीव. कपडे घातलेले आहेत आपण, कपड्यांचा स्पर्श अनुभवा. हवेचा स्पर्श अनुभवा. हवेतील गारवा, उष्णता अनुभवा. दोन्ही तळ हातांकडे लक्ष द्या. तळ हातांमधून ऊर्जा जाणवते आहे. तळ पायांकडे लक्ष द्या. पायांमधून ऊर्जा, सेन्सेशन्स फील करा. व्हायब्रेशन्स फील करा. चेहरा तेजोमय, संपूर्ण शरीर तेजोमय. सावधान दोन्ही हात एकमेकांवर घासतोय. रब करा. घर्षण होतंय, उष्णता अनुभवा. दोन्ही हात डोळ्यांवर घ्या. हातांमधली उष्णता डोळ्यांना जाणवते आहे. स्पर्श जाणवतो आहे. डोळे बंदच. मिटलेल्या डोळ्यांसमोर काय दिसतंय बघा. चिदाकाश, अथांग चिदाकाश. हळूच डोळे उघडा. अंधारातच डोळे उघडा. प्रकाशाची जाणीव करत डोळे उघडतोय. हात खाली. शरणागत मुद्राच केलेला योगाभ्यास या विश्वनियंत्रक शक्तीला अर्पण. सूर्य देवतेला वंदन. हरि ओम. धन्यवाद.